याला काळा कलर हा कोणता आहे ग्रीन कलर, याला काळा, त्याला काळा, याला काळा आणि मला जांभळा निळा आहे. आज आमचा उत्सव आहे. आज आम्ही फार्म हाऊस उत्सवाला आलो आहोत आणि 9 ते 10 जण आहेत आणि उत्सवाला सुरुवात केलेली आहे. राहुल घोडे आणि संतोष मुरकुटे जे खूप चर्चित आहेत. कुठेही जा त्यांचं नाव असणारच. त्यांचं नाव, गाव, हॉटेल म्हणा, संतोष नावाचा पिक्चर म्हणा, संतोष नावाचा माणूस म्हणा, संतोष नावाचा वेटर म्हणा, संतोष नावाची गाडी म्हणा, संतोष नावाचा फार्म हाऊस म्हणा, असं काहीच नाही की संतोष नावाचा काय नाहीये. हा धन्यवाद. हीच ती महान व्यक्ती. आपण पाहू शकता लाईव्ह आणि अशा तऱ्हेने सुंदररित्या षटकार मारलेले आहे राहुल घोडे यांनी आणि पुन्हा एकदा त्याच उमेदीने डाबर च्यवनप्राश षटकार. मगाशी पण आम्ही आउट नाही दिलं ना, आता पण असं करतो तुम्ही. आता तू मला सांगा आपण इथे काय आलोय का? सांगा मला. आता मलाही पटत नाही, अजिबात पटत नाही. असा खेळ आम्हाला जमत नाहीये. इकडे ये. कधीच खरा केलेच नाही का? तो आउट झाला ना का परत खेळतो. बघा ह्या सिद्ध्या काल्या माग ह्या चेहऱ्या माग बघा किती हे लपलेलं आहे. क्रिकेट खेळून आता दमलो आम्ही. वाजले 2 तर आम्ही आता जेवतोय आणि खूप भूक लागले. खेळून एवढं दमलो की पोटात कावळे बोलायला लागले की बाबा जेव तू जेव. त्याच्यामुळे आता आम्ही जेवायला बसलोय. आजचे आपले सगळे मेंबर आहेत. आजची पोपटीची पार्टी आहे. तर जास्त वेळ न दवडता आम्ही आता जेवतोय. खूप भूक लागली तोपर्यंत नंतर भेटू आपण. चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलंय. पोपटीसाठी आपल्याला लागणार आहे. आज आपली पार्टी आहे इथे आणि करण शेकतोय, राहुल आहे इथे, कल्पेश दादा आहे आणि बॉनफायर केलाय. हा आपला पोपटीचं सामान रेडी आहे. हा भांबुर्ड्याचा पाला आहे, चिकन आहे, सॉरी अंडे आहेत, भांबुर्ड्याचा पाला आहे, हे शेंगा आणल्यात, हे आपल्या केळीची पानं आहेत, ती 2-3 आणलेत आपण. मडका हा छोटा आहे त्याच्यासाठी मग आपण मोठा मडका मागवलाय. इकडे किचनमध्ये आपली बाई आहे, ती चिकन आणि रस्सा बनवायला घेतलाय तिने. चिकनची भाजी आणि भात बनवायला घेतलंय. तर हे 2 आपले आजचे शेफ आहेत जे चिकनचा. हा हा चालेल चालेल. तर अमोल शेफ आजची आपली चिकनवाली बाई. हा भात इकडे अमोलने टाकलाय. त्याच्यासोबत अमोलने आता अमोल काय काय टाकलंय? कांदा, लिंबू, टोमॅटो, अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून थोडं फ्राय करतोय. हां आणि त्याच्यानंतर काय करणार आहे? त्याच्यानंतर आपला कलेजी आणि टेटा आहे तो त्याच्यानंतर फ्राय करणार आहे. कलेजी लपेटा करणार, कलेजी टेटा लपेटा. ओके. आणि मग भाजी कधी करणार आहे? अजून आजच जाईल पाहिजे. ओके. आज पोपटीची पार्टी आहे. पोरांनी पोपटीचा घाट घातलाय तर पोपटीची पार्टी करणार आहेत आम्ही. प्रिपरेशन सगळं झालंय पण आपला मटका राहिलाय त्याच्यामुळे आम्ही वेट करतोय. मटका थोड्या वेळात येईलच. त्यानंतर आपण पोपटी आम्ही मटका घेतला होता पण मटका बैठकीला गेला त्याच्यामुळे आता अलग मटका आम्ही मागवतोय. तर मटका येईल आता 2-3 मिनिटात आणि मग आपण सुरुवात करूयात आपल्या पोपटीला प्रिपरेशन करायला. तोपर्यंत तुम्ही थांबा, अजून बरंच काय काय. 1 2 3 स्टार्ट. तर आपला पोपटीचं सगळं साहित्य रेडी आहे आणि आता आपण पोपटी आता मडक्यामध्ये भरायला घेतोय. चिकन आहे इथे, दही आहे, दही इथे, भांबुर्ड्याचा पाला आहे, अंडी आहेत
इथे बटाटे आहेत, इथे शेंगा आहेत, त्याच्यात पण शेंगा आहेत आणि आता आपण ते सगळं व्यवस्थित रचणार आहे. बघू आता कसे रचत आहेत आपण. फास्ट फॉरवर्ड. आता बंटी दादा व्यवस्थित का? शेंगा घे. सॉरी शेंगा नाही, बटाटे नको टाकू, त्याला मीठ जास्त आहे. या लाव शेंगांच्या वरती बटाट्यांची लेअर लाव. बटाट्यांची लेअर लावू. आधी शेंगा टाका लागतील. पहिले हे घे. जास्त बांबुर्ड्याचा पाला चिकन वर नाही ठेवायला लागणार कारण आहे ना अशी लावायला मी पेटवल्यात खाली निघाल्यात. हा मोडवर नाही घेते. सिनेमॅटिक अँगल घेत आहे. अरे मी टाइम लागला, मी आताच घेतला, पण असं मी बोलाल की 7 तास झाले मी इथं काम करतोय. बरोबर आहे बाबा, तू बोलशील तेच मी काम खरंय. करतोय. तू ही जी बोलशील पोरं आज तेच जी खरंय. जेवणार आहेत ना, त्याला जर कोणी मेन कोणी असेल ना, कुक मी आहे. बाबा मी तूच, अमोल- फक्त तूच. अमोल सायडर कुक आहे. अरे अमोल आता सगळं शिकवलंय भाई. सगळं शिकवलंय. अमोलच्या हातचा खाऊन बघा फक्त, मग समजा मी कुठल्या लेवलचा. जय तुला जमतंय का? नाही रे, थोडं कसं व्हिडिओ बंद कर 2 मिनिटं. अमोल इकडे पण एकदा एक स्माइल. चिकनचा पीस उडव ना झापकन. बस बस बस. आता चिकनचं थर लावलं, आता शेवटचा थर बाकी आहे अंड्यांचा आपण लावतोय. मला एक दे रे अंडा. तुझ्या हाताने पण एक अंडा लागला पाहिजे. किती आहेत? ती 5 काढली. 5 काढून ठेव बाजूला. 3 4 5 चार हातात आहेत आपल्या. पाच बस झाली, अंड्यांचं काय बस झाली, करायचंय? बस झाली. ऑमलेट करायचं आहे. बस झाली. ऑमलेट ऑमलेट. ही टोटल 5 झाली. ही फक्त 5 झाली. दे इकडे. ती आपण पोपटीचा मडका आपण ठेवला आता आगीत आणि मग काय बनवलंय? आणि इकडे मंदारने चिकन बार्बेक्यू करायला घेतले आणि जयने इकडे पनीर बार्बेक्यू करायला घेतले. आज फुल धमाल आहे. इकडे असे आजवर असा क्रॉस काय एवढी त्यांच्यात होत आहे का? नाही, नाही, या त्यांच्या पोपटीचा मडका आपण ठेवलंय आणि आग पण झाली आहे भरपूर आणि राहुल शेठ पण आहेत, ते आग लावतायत. म्हणजे तशी आग नाही, आपल्या पोपटीसाठी आग लावतायत आणि छान आग झाली आहे. पोपटी आपली आता रेडी होईलच. मंदारचं बार आपली पोपटी रेडी झाली आहे आणि आता आपण ती ओततोय. अंडी बाहेर निघाल्यात थोडीशी, फार गरम आहे आणि परत तिकडे टाक ना, या साईडला. फार गरम आहे. काढायला पाहिजे. तर ऑफिशियली आपली पोपटी रेडी झाली आहे. हॅलो. आणि ही बघा काय भन्नाट आणि काय भारी दिसतंय. अच्छा बटाटा काय लागतोय भाई, एक नंबर. बटाटा काय लागतोय. चिकन मागे टाकला. तर पोपटी रेडी झाले आणि आता आम्ही खातोय. हे सर्वांनी सुरुवात केली आहे खायला. तर आम्ही आता पोपटी खातोय. तुम्ही थोडं थांबा. बाय बाय.